नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टरच्या ऑल डिजिटल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, नाशिकमध्ये अतिशय चांगला आणि भरपूर पाऊस झाला आहे। तर पुणा आणि सांगली सोलापूर असेल आणि विजापूर कर्नाटकचा भाग असेल, तिथे मात्र अजूनही आपल्या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे। पावसाचा घोर लागला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तर परंतु एका बाजूला पाऊस चांगला झाला आहे आणि छाटण्याची लगबग देखील चालू झाली आहे, परंतु अजून आपला ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिना आहे आणि त्यामुळे हा सांगली सोलापूर भाग असेल किंवा कर्नाटकचा भाग असेल, त्या ठिकाणी देखील पाऊस हा 100% येत्या 15 दिवसामध्ये होणार आहे। त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी देखील घाबरून न जाता वरुणराजाची प्रार्थना करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे। परंतु ह्या सगळ्या धामधुमीमध्ये आमच्या सटाणा भागामध्ये, अर्ली भागामध्ये छाटण्यांची लगबग सुरू झाली आहे। सटाणामध्ये जवळजवळ 50% छाटण्या ह्या झालेल्या आहे आणि 50% छाटण्या ह्या अजून ऑगस्ट एंडपर्यंत 100% छाटण्या सटाणा भागामध्ये कंप्लीट होणार आहे। आणि त्याचबरोबर चांदोड भागामध्ये देखील इथरलच्या फवारण्या काही ठिकाणी चालू झाल्या आहे आणि सप्टेंबरमध्ये तिथे चांगल्या प्रकारे सुरुवात देखील होणार आहे। तर अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला छाटणी करताना किंवा गोळीबार छाटणीचं नियोजन करताना काय काय मुद्द्यांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। आणि काही शेतकरी ह्या चुका करतात आणि त्याचा परिणाम आपल्याला उत्पन्नामध्ये, क्वालिटीमध्ये, वजनामध्ये आणि शुगरमध्ये भोगावा लागतो। त्यामुळे गोळीबार छाटणी करताना हे मुद्दे 1 महिन्याच्या आधी आपण आपल्या बागेमध्ये जाऊन बघितले पाहिजे आणि आपण त्यावरती काहीतरी तोडगा नव्हे हे काम केलेच पाहिजे। तर अशा 10 मुद्द्यांचा अभ्यास, 10 मुद्द्यांचा बद्दलची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे आपण जेव्हा आपल्या बागेत जातो आणि छाटणीचं नियोजन करायचं आहे मला पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्यामध्ये, त्यावेळेस आपल्याला बघणं गरजेचं आहे की माझ्या काडीची मॅच्युरिटी कशी आहे। माझी काडी सपकेंच्या पुढे तपकिरी मॅच्युअर झाली आहे, लाल पडली आहे, की माझी काडी शेंड्यापर्यंत लाल पडली आहे, तपकिरी पडली आहे। तर काडी मॅच्युरिटीकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि काडी मॅच्युरिटी करतानाच आपण त्या काडीचा आतला काप घेऊन, मधला उभा काप घेऊन त्या ठिकाणी आपल्या काडीचा पीत कसा आहे, आतला लालसर पीत हा जास्तीत जास्त क्षेत्र देणं त्या कव्हर केलं पाहिजे। तर आणि तर त्या ठिकाणी आपल्या काडीमध्ये चांगलं स्टोरेज नाही, आपल्या घडामध्ये डोळ्यामध्ये घडाचा चांगला विकास झाला आहे असं आपण म्हणू शकतो। तर मित्रांनो, हा आपल्या काडीचा पीत बघणं, काडीची मॅच्युरिटी बघणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे आपण इथेलची फवारणी केव्हा घेणार आहोत आणि इथेलची फवारणी करताना किती घ्यायचा आणि इथेल फवारणी करताना त्यामध्ये काय काय टाकायचं। तर मित्रांनो, इथेल फवारणी करताना आपल्याला आपल्या बागेतील पानांची परिस्थिती माहिती असणं महत्त्वाचं आहे। ज्या ठिकाणी 80-90-100% पानं इंटॅक्ट आहे, हिरवेगार आहे, कुठलाही रोगराई नाही आहे, तर त्या कॅनपीला आपण चांगली कॅनपी म्हणू। आणि त्याच्यापेक्षा 60-70% पानं असतील, चांगले असतील, तर त्या ठिकाणी आपण मध्यम पानांची परिस्थिती म्हणू। आणि 50%पेक्षा पानं खराब झाली असतील, रोगराई असेल, पानं गळून पडली असतील, तर त्या ठिकाणी खराब पानं असं आपण म्हणू शकतो। तर चांगले पानं, मध्यम पानं आणि खराब पानं हे करताना हे बघून आपल्याला इथेलचा डोस, इथेलमध्ये काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यासाठी आपला पानांची कॅनोपी इथेलची फवारणीसाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण फक्त वरती बघतोय, परंतु आपल्याला मुळांकडे बघायचं आहे। मुळांची परिस्थिती कशी आहे, रूट झोनमध्ये मुळांचा विस्तार कसा झाला आहे, पांढऱ्या मुळांची संख्या कशी आहे, तिथे सॉइल कॉम्पॅक्शन आला आहे का, वॉटरलॉक कंडिशन होती आणि त्या ठिकाणी मुळी ही पांढऱ्या मुळांची संख्या किती आहे, मुळी काळी पडली आहे का, मुळी चॉक झाली आहे का, माझ्या वरंब्याला, ओलांड्याला, खोडाला नवीन आगंतुक मुळे आलेले आहेत का, एरियल रूट्स आलेले आहेत का, ह्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हे काम नक्की करा। तर तुम्ही तुमच्या बागेचा कॅनोपीचा फोटो मला नक्की पाठवा। त्याचबरोबर तुमच्या काडीची मॅच्युरिटी आणि पीत कापून तुम्ही ग्रेप मास्टर ॲपमध्ये आम्हाला नक्की पाठवा। त्याचबरोबर तुमच्या बागेतील रूट झोनचा फोटो, वरंब्यावरती एक खड्डा करून तुमचा रूट कसा आहे, तुमची पांढरी मुळी कशी दिसते, मुळांचा विस्तार कसा आहे,
याचा एक फोटो खड्डा करून आम्हाला नक्की पाठवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या बागेचा माती परीक्षणचा रिपोर्ट असेल तर तो आम्हाला नक्की पाठवा, जेणेकरून तुमची माती कशी आहे आणि तुमच्या मातीनुसार pH, EC, NPK स्टेटस लेवलनुसार तुम्हाला तुमच्या बागेमध्ये कोणते खतं केव्हा द्यायचे, बेसल डोसमध्ये काय द्यायचं आहे, 1 ते 30 दिवसात काय द्यायचं आहे, 30 ते 60 दिवसात काय द्यायचं आहे, हेच आम्ही तुम्हाला नक्की सांगू. त्यासाठी तुमचा मातीचा रिपोर्ट आम्हाला नक्की पाठवा. ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा. त्यासाठी आजच ग्रेप मास्टर ॲप देखील डाउनलोड करून घ्या. चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या बागेमध्ये जाऊन रोगाचा प्रादुर्भाव कसा आहे, त्यासाठी डावणी, करपा आणि भुरी, अजून काही रोग आहेत का, वॉटर डिप्लोडिओ आहे का, तर रोगाचा प्रादुर्भाव किती आहे हे बघून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे माझ्या बागेमध्ये उडद्या बेटल किती आहे, खोडकीड आहे का, मिलीबग आहे का, आळी दिसते का, तर किडीचा प्रादुर्भाव किती आहे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचं ऑब्झर्वेशन करणं शेतकरी बंधूंनी 1 महिना आधी अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही माती परीक्षण केलं आहे का? माती परीक्षण केलं असेल तर मातीचा रिपोर्ट हा आम्हाला टाका. आणि माती परीक्षणानुसार आपण त्या ठिकाणी सॉईल रिक्लेमेशन केलं आहे का, माती परीक्षणानुसार आपण अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन केलं आहे का, आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना आपला NPK आणि इतर मायक्रोन्यूट्रिएंटचं नियोजन कसं केलं पाहिजे याच्यावरती विचारमंथन किंवा तुम्ही त्याबाबत आम्हाला नक्की विचारू शकता. तुमच्या मातीचा रिपोर्ट आम्हाला पाठवू शकता. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन केलं आहे का. खतांचं नियोजन करण्यासाठी काय करावं लागेल ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. त्याच्यानंतर 7वा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रीपची साफसफाई असेल, लॅटरलची साफसफाई असेल, एंड कॅप असतील, फिल्टर असेल, याची साफसफाई किंवा काही वेळेला लिकेज असेल, तुटफूट असेल, त्या ठिकाणी त्याची डागडुजी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर ड्रीपची साफसफाई करून घेणं, त्याची डागडुजी करणं, त्याची स्वच्छ करून घेणं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ही गोष्ट तुमची 1 महिना आधी झालीच पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या बागेत 8वा मुद्दा म्हणजे तुमच्या बागेत गवत आहे का. गवत असेल तर त्यासाठी तुम्ही कापणी करणार आहे का, कापणी केली आहे का, नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही तणनाशकाचा वापर ऑगस्ट एंडपर्यंत करणार आहात का, तर याकडे पण तुम्ही तुमचं लक्ष देऊ शकता. 9 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर काही ठिकाणी धोधो पाऊस झाला. तुम्हाला मी याच्याबद्दल पण सांगितलं की सबसर्फेस ड्रेनेजमध्ये कसं 4-5 दिवसांनी सुद्धा 5-6 इंचाच्या मोटरचं पाणी बाहेर पडत असतं. तर त्या पद्धतीनं सगळेच मित्र आपले सबसर्फेस ड्रेनेज सिस्टीम करू शकत नाही आहे, परंतु साधं नांगरतास मात्र तुम्ही सर्व करू शकता. आता तुम्ही बघितलं की ज्या ठिकाणी सबसर्फेस ड्रेनेज होतं त्या ठिकाणी वापसा कंडिशन दुसऱ्या दिवशी लगेच आली. परंतु ज्या ठिकाणी सबसर्फेस ड्रेनेज नाही आहे किंवा सरफेस ड्रेनेज नाही आहे किंवा साधं नांगरतास पण नाही आहे, त्या ठिकाणी मात्र तुमचं पाणी 8-8, 10-10 दिवस तिथं वॉटरलॉक कंडिशन झाली. वावरामध्ये, बागेमध्ये ते पाणी साचून राहिलं आणि त्या ठिकाणी वापसा कंडिशन आली नाही. आणि वापसा कंडिशन नाही आली तर त्या ठिकाणी वॉटर रूट, त्या ठिकाणी आपले रूट झोन देखील डॅमेज व्हायला लागला. त्या ठिकाणी मुळं काळी व्हायला लागली. झाडाला ज्या पद्धतीनं आपल्याला ऑक्सिजन पाहिजे त्या पद्धतीनं झाडाला, सर्व सृष्टीला, मुळांना देखील ऑक्सिजनची नितांत गरज असते. आणि त्या ठिकाणी लवकर वापसा होण्यासाठी कमीत कमी नांगरतास पण तुम्ही टाकू शकता. आता पावसानंतर वापसा कंडिशन आली आहे. पुढच्या 15 दिवसात, महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या बागेची छाटणी करणार आहात. आणि त्यासाठी आज जर तुमच्याकडे वापसा कंडिशन आली असेल तर त्या ठिकाणी सरफेस ड्रेनेजसाठी फक्त सिंपल नांगरतास तुम्ही टाकू शकता. मित्रांनो, अजूनही आपण बघितलं आहे की सप्टेंबरमध्ये पाऊस होतो, ऑक्टोबरमध्ये पाऊस होतो आणि कदाचित पाऊस 1-2 दिवस लागला, धोधो पाऊस झाला. तर त्या ठिकाणी आता जुलै ऑगस्टमध्ये पाऊस झाला, पाणी 10 दिवस साचलं तर काही फरक पडत नाही आहे. परंतु पुढे मात्र सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला आणि पाणी 4 दिवस जरी साचून राहिलं तर त्या ठिकाणी पोगा स्टेज असेल तर त्या ठिकाणी बागा जिरायला लागतात. फ्लावरिंग स्टेजमध्ये असेल तर बागा तिथे फुलगळ होऊन तिथं बेरी ड्रॉप होऊ शकतात, मोहराची ड्रॉप होऊ शकते. आणि त्यामुळे ड्रेनेज सिस्टीम अतिशय महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपण ट्रॅक्टर चालवायला आपला अडथळा येणार नाही आणि त्या ठिकाणी आपण रोग आणि किडीचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करू शकतो. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला की गल्लीमध्ये नांगरतास कंपल्सरी. तुमच्या बाग जर वापशात आला असेल किंवा काही ठिकाणी पाऊस झालेला नाही आहे त्या ठिकाणी देखील वापसा कंडिशन असेल तर त्या ठिकाणी गल्लीच्या मधोमध
नांगर तास टाकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, एका बाजूला आपण सबसर्फेससाठी लाख रुपये मोजत असतो, परंतु इथे फक्त 200 रुपयामध्ये तुमचं 70 ते 80% पाणी बागेच्या बाहेर जाणार आहे, मुळी वापशात राहणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला ओव्हरऑल बागेचं नियोजन असेल, रोगकिडीचं व्यवस्थापन असेल, वजन, क्वालिटी, शुगर ह्या गोष्टी असतील, ह्या अतिशय चांगल्या व्हायच्या असतील तर सगळ्या गोष्टी एखाद्या बाटलीमध्ये औषध आणून त्या फवारणी करून होणार नाही. काही कामं अशी असतात नांगरतासासारखे की हे नांगरतास छोटी गोष्ट, परंतु त्याचा प्रचंड असा इम्पॅक्ट हा होत असतो, तुमच्या उत्पन्नावर होत असतो. त्यामुळे गल्लीमध्ये नांगरतास हे कंपल्सरी टाकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. 10 नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुम्ही ग्रेप मास्टर ॲप ह्या वर्षीसाठी डाउनलोड केला आहे का आणि तुमचा प्लॉट रजिस्ट्रेशन केला आहे का, हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, आम्ही 2000 रुपयामध्ये 3000 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षाचं नियोजन आम्ही देत असतो. ही आमची पॅशन आहे, आमची कळकळ आहे आणि आमचं तुमच्यावरती प्रेम आहे, म्हणून आम्ही ही गोष्ट करत असतो. तर तुम्ही आजच ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून घ्या आणि तुमचा प्लॉट रजिस्ट्रेशन करा. तुमच्या प्लॉटची छाटणी तारीख टाका. जर तुमची छाटणी 15 सप्टेंबरला असेल तरी तुम्ही आज ॲप खोलून गोळीबार छाटणी सिलेक्ट करून त्या ठिकाणी 15 सप्टेंबर तारीख टाका. म्हणजे 15 सप्टेंबरच्या आधी 1 महिना काय करायचं आहे, 10 दिवस आधी काय करायचं आहे, 15 दिवस आधी काय करायचं आहे, याचं संपूर्ण नियोजन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये घर बसल्या मिळणार आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी करताना ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन, हे सगळे 10 ते 11 मुद्दे आपण जे मांडले आहे त्याचा प्रत्येक मुद्द्याचं व्यवस्थित असं नियोजन, व्यवस्थित असं विवेचन, व्यवस्थित अशी माहिती आम्ही ग्रेप मास्टर ॲपच्या व्हिडिओ नंबर पार्ट 2मध्ये दिलेला आहे. आणि हा व्हिडिओ फक्त तुम्हाला ग्रेप मास्टर ॲपच्या सभासदांना ज्यांनी डाउनलोड केलं आहे त्यांना नाही, परंतु हा बी पैशाचा व्हिडिओ आहे. ह्या 10 मुद्द्यांचा आधार घेऊन आपण कशा पद्धतीनं चांगलं नियोजन करू शकतो, तर त्यासाठी तुम्हाला ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड करून व्हिडिओ ह्या विंडोमध्ये जा आणि हा पुढच्या ह्या सगळ्या 10, 11, 12 मुद्द्यांचं नियोजन कसं करायचं, त्याच्यावरती काय गोष्टींचा अवलंब करायचा हे आम्ही सर्व डिटेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओचा दुसरा भाग हा तुम्ही ग्रेप मास्टर ॲपमध्ये जाऊन नक्की बघा आणि त्यासाठी ग्रेप मास्टर ॲप आजच डाउनलोड करा आणि इतर मित्रमंडळींना पण नक्की सांगा. धन्यवाद.